Hello friend, welcome back in SYBA class in the subject of research methodology in economics. अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रहो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या संशोधन आराखड्याच्या प्रकाराबद्दल माहिती जाणून घेतली. या व्याख्यानामध्ये आपण चौथ्या आणि अंतिम संशोधन आराखड्याच्या प्रकाराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा चौथा संशोधन आराखडा म्हणजे प्रायोगिक संशोधन आराखडा, ज्याला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन असं म्हणतो. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. आपण विज्ञान शाखेमध्ये जेव्हा असतो किंवा 10व्या वर्गापर्यंत आपण शिकत असताना आपल्या हायस्कूलच्या प्रयोगशाळेमध्ये आपण छोटे छोटे प्रयोग करत असतो. म्हणजे या विषयाची अध्यापनाची सुरुवात करत असताना आपण संशोधनासाठी ज्या शाखा असतात त्याचा आपण अभ्यास केला होता, त्याची माहिती घेतली होती. म्हणजे नैसर्गिक शास्त्रे आणि सामाजिक शास्त्रे या दोन प्रकारच्या शास्त्रांबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. नैसर्गिक शास्त्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अशा विषयांचा आपण अंतर्भाव करत असतो. तर सामाजिक शास्त्रांमध्ये आपण अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, कायदा अशा काही विषयांचा आपण अंतर्भाव करत असतो. या दोघंही शास्त्रांच्या शाखांमध्ये संशोधनाचं जे कार्य चालतं ते मात्र वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. कारण नैसर्गिक शास्त्रातील संशोधनाचं कार्य प्रयोगशाळांमध्ये होत असतं आणि प्रयोगशाळा एका बंदिस्त इमारतीमध्ये आपण विविध प्रकारच्या ॲपरेटसच्या माध्यमातून आपण संशोधनाचं कार्य करत असतो. रसायनशास्त्रामध्ये विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. भौतिकशास्त्रांमध्ये विविध प्रकारचे ॲपरेटस असतात. जीवशास्त्रांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांच्या पेशींचा अभ्यास केला जातो. असे अनेक सायन्सच्या संदर्भात आपण विचार करू शकतो. परंतु सामाजिक शास्त्रांचा अभ्यास अशा बंदिस्त प्रयोगशाळांमध्ये होत नाही. समाजच त्यांच्यासाठी एक प्रयोगशाळा असते. कारण सामाजिक शास्त्रांमध्ये जे अनेक विषय मी तुम्हाला सांगितले त्या विषयाचा अभ्यासाचा केंद्रबिंदू हा माणूसच असतो. म्हणून हे सर्व सामाजिक शास्त्राचे विषय हे मानवी वर्तनाचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याचा वेध घेत असतात. आणि म्हणून बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये जसे प्रयोग होत असतात तसा मानवी वर्तनाचा प्रयोग हा खुल्या सामाजिक प्रयोगशाळेमध्ये होत असतो. त्याच्या वर्तनात होत असणारे बदल काळानुसार कसे होत असतात आणि त्या बदलांचा वर्तमान काळावर आणि भविष्यकाळावर काय परिणाम होत असतो याचा अभ्यास या संशोधनाच्या अखंड चालणाऱ्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो. आणि म्हणून संशोधनाचं जे संदर्भ साहित्य असते मानवी इतिहासाच्या संदर्भामध्ये, मानवी विकासाच्या संदर्भामध्ये, ते जेव्हापासून या संशोधनाची सुरुवात झाली असेल, ज्याने कोणी या संशोधनाच्या संदर्भातली टिप्पणी केली असेल, लिखाण केलं असेल, ज्यामध्ये आपले पौराणिक साहित्य असतील, विविध प्रकारचे लेख असतील, शिलालेख असतील, ताम्रपट असतील, तर यातून आपल्याला मानववंशशास्त्राची माहिती होते. अजूनही आपल्याला अशा प्रकारच्या
अतिप्राचीन मध्ययुगीन काळातील सापडे दिसतात, गुहा दिसतात, काही कोरीव लेण्या दिसतात. याच्यावरनं आपण मानवाच्या या सर्व बाबींचा काय नेमका प्रवास झाला असेल या संदर्भामध्ये आपण त्याचा एक वेगळ्या प्रकारे अभ्यास करण्याचा आणि एक लॉजिक लावण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्या काळातील त्याचा वावर कसा असेल अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजच्या काळाशी त्याचे काय झालेले बदल आहे त्या टप्प्यांचा सुद्धा आपण विश्लेषणात्मक अध्ययन करत असतो. आणि म्हणून इतिहासाचा, प्राचीन इतिहास आपल्यासाठी मानवाच्या संपूर्ण सांस्कृतिक प्रवासाचा, जडणघडणीचा एक दस्तावेज म्हणून त्याच्याकडे आपण पाहत असतो. म्हणून समाजशास्त्रातील प्रत्येक विषय हा मानवाच्या हालचालींचा, वर्तनाचा केंद्राचा भाग असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकते. आणि म्हणून प्रायोगिक संशोधन आराखडा हा नैसर्गिक शास्त्रांचा वेगळा असू शकतो आणि सामाजिक शास्त्रांचा वेगळा असू शकतो. याची माहिती सामाजिक शास्त्रातील आणि विशेषतः अर्थशास्त्रीय संशोधकांना, विद्यार्थ्यांना माहिती होणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो चौथा प्रयोगात्मक संशोधनाचा आराखडा आहे, आपण या 2 विचार पद्धतीतून त्याचा विचार करणार आहोत. म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं की नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यास हा प्रयोगशाळेमध्ये केला जातो, संशोधन केलं जातं. त्याचप्रमाणे सामाजिक शास्त्रात सुद्धा, विशेषतः अर्थशास्त्रात देखील संशोधन कार्यात निरीक्षण आणि परीक्षण या माध्यमातून जे प्रयोग केले जातात त्यातून अधिकाधिक सत्यता किंवा यथार्थता आणण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रयत्नांना स्टुअर्ड चॅम्पियन असं म्हणतो की नियंत्रित अवस्थेत केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होय. म्हणजे नियंत्रित अवस्था यामध्ये जे प्रयोग केलेले जात असतात, जे निरीक्षणं घेतले जात असतात, त्या निरीक्षणातूनच प्रयोग होत असतात किंवा प्रयोग घडत असतात असं स्टुअर्ड चॅम्पियनला वाटतं. जे गृहीत मानून संशोधक कार्याच्या दिशा निश्चित करत असतो, त्या गृहीतकांची चाचणी घेण्यासाठी प्रायोगिक अध्ययन आराखडा उभा केला जातो. म्हणजेच निरीक्षण व प्रयोग याचे स्वरूप भिन्न भिन्न असते. म्हणजेच आपल्याला निरीक्षण म्हणजे काय आणि प्रयोग म्हणजे काय या छोट्या छोट्या संकल्पनांचा सुद्धा सूक्ष्म असा अर्थ आहे. तो अर्थ आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असतं. तेव्हा आपल्याला प्रायोगिक आराखड्यात, आणि तोही सामाजिक शास्त्रामध्ये प्रायोगिक संशोधनाचा आराखडा कसा तयार केला जातो हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. म्हणून जेव्हा घटना घडत असताना हेतुपूर्वक पाहिले जाते तेव्हा त्याला निरीक्षण असं म्हणतात. निरीक्षण म्हणजे काय तर जेव्हा घटना घडत असताना हेतुपूर्वक त्या घटनेकडे पाहिलं जातं तेव्हा त्याला निरीक्षण असं म्हणतात. म्हणजे आपण साधारणपणे निरीक्षण म्हणजे एखाद्या घटनेकडे, एखाद्या ठिकाणाहून उभं राहून आपण पाहत असतो, म्हणून त्याला त्या घटनेच्या घडणाऱ्या प्रक्रियेला बघत राहणं म्हणजे निरीक्षण आहे. म्हणून जसं की उदाहरणार्थ आकाशात विजेचा कडकडाट पाहणं हे निरीक्षण आहे. कारण आपण पृथ्वीवर आहोत, आकाश आपल्याला दिसतं. पावसामध्ये विजेंचा कडकडाट होतो, जोरात आवाज येतो. बऱ्याचदा असा लख्ख प्रकाश आपल्या डोळ्यांवर परिणाम होईल अशा पद्धतीचा प्रकाश जमिनीवर येतो आणि कडकडाट आवाज येतो आणि आपण त्याला म्हणतो वीज पडली. बऱ्याचदा वीज पडल्यामुळे जनावरं, माणसं मरतानाच्या सुद्धा आपल्याला बातम्यांमध्ये किंवा पेपरमध्ये, टी व्हीमध्ये पाहायला मिळत असतात. म्हणजे
विजेचा कडकडाट पाहणं म्हणजे निरीक्षण, ऑब्झर्वेशन. पण प्रयोगामध्ये कृत्रिम तऱ्हेने एखादी घटना निर्माण केली जाते व त्या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून त्याचे निरीक्षण केलं जातं. म्हणजे एखादी घटना निर्माण करणं कृत्रिमरित्या आणि त्यातील होत असणाऱ्या बदलांकडे पाहणं, त्याचं निरीक्षण करणं, त्याला प्रयोग असं म्हणतात. म्हणजे प्रयोग म्हणजे कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या घटना त्यांच्याकडे पाहणं, त्यांच्यातील होत असणाऱ्या बदलांकडे पाहणं म्हणजे प्रयोग होय. म्हणजे वीज स्वतः निर्माण करून तिचे निरीक्षण करणे हे प्रायोगिक निरीक्षण होय. जेव्हा प्रयोगाचे एक वैशिष्ट्य असे आहे की प्रयोगशाळेतील घटनांवर संशोधकाचे नियंत्रण असते. म्हणजे ती घटना पुन्हा पुन्हा निर्माण करता येते व बदलत्या परिस्थितीचा त्या घटनेवर काय परिणाम होतो हे आपल्याला नोंदवता येते, त्याचा आपल्याला अनुभव घेता येतो, ते आपल्याला आजमावता येते. आणि म्हणून समाजशास्त्रीय संशोधनात नैसर्गिक शास्त्रातील संशोधना इतकी प्रायोगिक पद्धती जरी विकसित झालेली नसली तरी काही मर्यादेपर्यंत त्याचा वापर करण्याकडे अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये कल वाढत चाललेला आपल्याला दिसतो. म्हणून आता अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये या पद्धतीचा विकास होतो आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणून प्रायोगिक संशोधन आराखड्याचे काही महत्त्वाचे प्रकार आपल्याला पाहता येतात. PPTमध्ये आपण या 3 प्रकारांचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रयोगोत्तर अथवा पश्चात्त परीक्षण पद्धती. प्रयोगोत्तर म्हणजे प्रयोग झाल्यानंतर त्याची जी परीक्षण पद्धती आहे तो एक प्रकार. दुसरा आहे प्रयोगपूर्व व प्रयोगानंतर मापन करण्यात येणाऱ्या प्रयोगांचा आराखडा. त्यानंतर तिसरा आहे परिणामोत्तर कारणमीमांसा पद्धती. एखादी घटना घडून गेल्यानंतर जे परिणाम निर्माण होतात त्या परिणामोत्तर कारकांचा मीमांसात्मक पद्धतीने अध्ययन. असे 3 प्रकार प्रायोगिक संशोधन आराखड्याचे आपल्याला अभ्यासता येतात. एकेका प्रकाराबद्दल आपण थोडक्यामध्ये सारांश रूपाने त्याची माहिती जाणून घेऊया. प्रायोगिक संशोधन आराखड्याचा पहिला प्रकार आहे प्रयोगोत्तर अथवा पश्चात्त निरीक्षण पद्धती. या प्रयोग मापन पद्धतीची कार्यवाही होण्यासाठी प्रामुख्याने समान असलेले विशेष व समान प्रवृत्तीचे 2 गट निवडले जातात. दोन्ही गटांपैकी एका गटाला नियंत्रित गट तर दुसऱ्या गटाला प्रायोगिक गट किंवा निरीक्षण गट असे म्हणतात. म्हणजे 2 गटांमध्ये एक गट हा नियंत्रित असतो आणि दुसरा गट जो असतो तो प्रयोगात्मक असतो किंवा निरीक्षणात्मक असतो. जो गट नियंत्रित म्हणून निवडला जातो त्यावर बाह्य परिस्थितीचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाते. मात्र परीक्षणात्मक किंवा निरीक्षणासाठीचा असणारा जो गट आहे त्या गटावर कोणतेही कारण शोधून परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. जेथे परिवर्तन आणि त्याच्या प्रभावाचे मात्र काळजीपूर्वक निरीक्षण केले जाते. समाज परिवर्तन घडून आले तर मात्र ज्या कारणांमुळे ते घडून आले त्याला परिवर्तनाचं कारण समजलं जातं. आता आपल्याला समाज परिवर्तन हा शब्द फार जवळचा आहे. समाज परिवर्तन होणं म्हणजे काय? तर समाजामध्ये
ज्या अनिष्ट रूढी असतात त्या रूढी बाद होणं. जसं स्त्रियांच्या संदर्भामध्ये काही अनिष्ट रूढी होत्या. जसं सतीची चाल, केशोपन, बालविवाह, ह्या अनिष्ट रूढी शिक्षणातून स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार निर्माण झाले. स्वतंत्र भारतामध्ये संविधान निर्माण झाले आणि यातून या अनिष्ट रूढीतून स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या जाचातून स्त्रियांची मुक्ती झाली आणि याच्यातून स्त्री आणि पुरुष हे एका समान दर्जाचे घटक मानले गेले. याच्यातून समाज परिवर्तन झालं. म्हणजे हा जो प्रयोगात्मक आणि निरीक्षणात्मक घटक आहे, याच्यावर जाणून बुजून जे प्रयोग केले त्या प्रयोगाचं जे प्रतिफल आहे की स्त्रीला समाजामध्ये बरोबरीचं स्थान मिळालं. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आपल्या कामाचा ठसा उमटवताना दिसते. पूर्वी स्त्री म्हणजे चूल आणि मूल अशा एका संकुचित कन्सेप्टमध्ये तिला दडपून टाकलं होतं. स्त्रीचा सामाजिक दर्जा हा दुय्यम होता. परंतु सध्या स्त्रीचं जे प्रतिगामित्व जे चित्र होतं ते आता बऱ्यापैकी बदललेलं आपल्याला दिसते. 100% सर्वच क्षेत्रांमध्ये किंवा सर्वच समाजामध्ये स्त्रियांच्याबद्दल हे न्यायाचं तत्त्व रुजलेलं आहे असं म्हणता येत नाही. परंतु प्रत्येक अशी जी घटना आहे जी स्त्रियांना अन्यायकारक आहे त्याबद्दल न्याय मागण्याच्या संदर्भामध्ये मात्र स्त्रिया पुढे येतात आणि स्वतःहून अशा परिवर्तनाच्या त्या भागीदार बनत असतात आणि आपली लढाई लढण्याची क्षमता आजच्या वातावरणाने त्यांच्यामध्ये निर्माण केलेली आहे. त्यामुळे परिवर्तनाचं जे चक्र आहे ते परिवर्तनाचं चक्र आपल्याला गतिमान होताना दिसतं आणि म्हणून हा जो प्रयोग आहे हा आपल्याला प्रयोगोत्तर आणि पश्चात्य निरीक्षण परीक्षण पद्धती ही जी आहे तर यामध्ये आपल्याला या उदाहरणातून हे स्पष्ट करता येऊ शकतं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे प्रयोगपूर्व व प्रयोगानंतर मापन करण्यात येणाऱ्या प्रयोगाचा आराखडा. यात पहिली गोष्ट म्हणजे काही गटांची जी निवड केली जाते त्यावर कोणत्याही प्रयोग करण्यापूर्वी त्या संबंधीची निरीक्षणे नोंद करून ठेवली जातात. दुसरे म्हणजे यानंतर याच गटांवर प्रयोग करून त्यात काय बदल होतात हे पाहिले जाते. म्हणजे प्रयोग पूर्वस्थिती. जसं आपण डॉक्टरांच्या संदर्भामध्ये विचार करतो की डॉक्टरांकडे रुग्ण गेल्यानंतर डॉक्टर त्याला पहिल्यांदा ज्या पद्धतीने तपासतो आणि त्यानंतर त्याच्या आजारावर तो बरा होण्यासाठी प्रयोग करतो आणि म्हणून त्याची प्रयोगपूर्व स्थिती जी आहे त्याला टेम्परेचर आहे का, त्याला खोकला येतो आहे का, त्याला ताप येतो आहे का, त्याला मलेरिया आहे का, डेंग्यू आहे का, या संदर्भातली ही प्रयोगपूर्व स्थिती आहे आणि याचं ते सगळं लॅबोरेटरीच्या संदर्भातून तो त्याचं सगळं निरीक्षण नोंदवतो की याला हे होत आहे, ते होत आहे, ते होत आहे, ते होत आहे, ते होत आहे. यानंतर याला असं करावं लागेल, तसं करावं लागेल, ती परीक्षा हे चाचणी करावं लागेल, ती चाचणी करावी लागेल आणि त्यानंतर मग त्याचे जे रिपोर्ट्स येतील त्या रिपोर्ट्समधून डॉक्टरला प्रयोगोत्तर स्थिती जी आहे त्याची ती सुरुवात होईल आणि त्यामध्ये मग त्याला 3 वेळेस त्याला ह्या गोळ्या द्याव्या लागतील, 2 वेळेस त्याला हे इंजेक्शन द्यावे लागतील, त्याला हे खायला द्यावं लागेल, त्याचं हे खाणं बंद करावं लागेल आणि त्यानंतर 10 दिवसानंतर त्याचा ताप कमी झालेला असेल, त्याच्यातला अशक्तपणा कमी झालेला असेल, त्याला झोप लागत नसेल तर झोप लागत असेल, त्याला जेवण पचत नसेल तर जेवण पचत असेल, म्हणजे प्रयोगोत्तर परिस्थिती जी आहे त्याची ती बदललेली आहे आणि म्हणून पूर्वीची प्रयोगपूर्व परिस्थितीचं निरीक्षण आणि प्रयोगोत्तर परिस्थितीचं निरीक्षण यावरनं आपल्याला या गोष्टी स्पष्ट करता येऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे या भेदावरून असे म्हणता येते की गटामध्ये दिसून येणारा जो बदल प्रयोगाच्या कार्यवाहीचा परिणाम आहे व चौथी बाब म्हणजे यामध्ये केले जाणारे प्रयोग व नियंत्रित गट सर्व दृष्टीने
समान असले पाहिजेत असं नाही. म्हणजे प्रयोगाच्या आराखड्यामध्ये एखाद्या घटनेचं नेमकं कारण कोणतं, कारक घटकातील फेरबदलांची ती घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे का, त्याची तीव्रता किती आहे हे स्पष्ट होऊ शकते. जसं आजाराचं आपण म्हटलं तर कोरोनाच्या संदर्भातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी आपल्याला लॉकडाऊन करावं लागलं, मग इकॉनॉमी अनलॉक करावी लागली, मग पुन्हा आपल्याला लोकांच्या चाचण्या वाढवाव्या लागल्या. त्यानंतर हळूहळू आपल्याला असं दिसलं की रिकव्हरी रेट वाढलेला आहे. सरकारने जे प्रयोग केलेले आहेत त्यातून कोरोना रुग्ण बरे होत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हे कारक जे आहेत हे कारक यामध्ये या या सगळ्या कृतींचा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला याच्यातून तपासता येतो आणि त्याची तीव्रता काय ती सुद्धा आपल्याला तपासता येऊ शकते. म्हणून प्रयोगपूर्व स्थितीचा अभ्यास केला जात असल्याने कारक घटकांचा परिणाम होण्यास वाव आहे की नाही याचीही कल्पना अभ्यासकाला येऊ शकते. म्हणजे प्रयोगपूर्व व प्रयोगोत्तर स्थितीचा अभ्यास करून कारक घटक निश्चित केले जातात हे खरे आहे, परंतु अभ्यास करून कारक घटकापेक्षाही अन्य काही बाह्य घटकांचा प्रभाव गटांवर पडलेला आहे की नाही याचाही विचार येथे आपल्याला केलेला दिसत नाही. म्हणून अशा रीतीने प्रयोगपूर्व आणि प्रयोगानंतर मापन करण्यात येणाऱ्या प्रयोगाचा आराखडा हा दुसरा प्रकार प्रायोगिक संशोधन आराखड्याचा आपल्याला काही उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करता येऊ शकतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे परिणामोत्तर कारक मीमांसा पद्धती. समाजशास्त्रीय व विशेषतः अर्थशास्त्रीय संशोधनात काही विवक्षित समस्यांचा अभ्यास करताना कधीकधी त्या समस्येची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. या पद्धतीत संशोधनकर्ता दोन किंवा दोनापेक्षा अधिक गटांची निवड करतो. त्यापैकी एका गटात विवक्षित घटना घडलेली असते तर दुसऱ्या गटात ती घडलेली नसते. या पद्धतीत वर्तमानकालीन परिस्थितीतून भूतकाळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, कारण जी काही वर्तमान स्थिती आपल्याला दिसून येते ही भूतकालीन परिस्थितीचाच परिणाम आहे. अशा प्रकारे ऐतिहासिक घटनाक्रमाचे निरीक्षण करून वर्तमानकालीन घटनांची अथवा स्थितीची कारणे शोधणं म्हणजे परिणामोत्तर कारणमीमांसा पद्धतीचा शोध घेणं. आजचा पेपर जर तुम्ही पाहिला असेल तर पानिपतच्या लढाईमध्ये महाराष्ट्रातील मराठ्यांच्या 200 योद्ध्यांची माहिती आपल्याला हाती आलेली आहे. म्हणजे पानिपतचं युद्ध, त्याचा कालखंड आणि आज आपण वर्तमान काळामध्ये त्याचा केलेला अभ्यास, या दोन घटना आपल्याला म्हणजे तिला तुम्ही विवक्षित घटना म्हणत असणार तर तिचा भूतकाळामध्ये आपण जाऊन त्याचं केलेलं संशोधन आणि वर्तमान काळामध्ये त्यातून आता आपल्या हातात आलेली ती यादी, अशा अनेक बाबी आहेत. म्हणजे भूगर्भातलं उत्खनन करत असताना अनेक प्रकारच्या मूर्त्या सापडतात, लेख सापडतात, लेण्या सापडतात आणि त्याचा वर्तमान काळाचा अर्थ आपल्याला शोधता येऊ शकतो. आणि म्हणून विवक्षित घटना या सामाजिक पण असू शकतात, आर्थिक पण असू शकतात. आणि म्हणून जसं विविध प्रकारचे घोटाळे असतात, त्या घोटाळ्यांचा वर्तमान काळामध्ये जेव्हा आपण शोध घेतो त्याच्या भूतकाळामध्ये अशा प्रकारची कोणी घटना केली आहे का याच्या संदर्भातही शोध घ्यावा लागतो. म्हणजे अशा रीतीने घटनाक्रमांचे, घटनाचक्रांचे परीक्षण या अभ्यासातून किंवा परिणामोत्तर कारक मीमांसेतून आपल्याला सिद्ध करता येऊ शकते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला घेता येऊ शकतात की अनेक प्रकारचे दरोडे पडतात, चोऱ्या होत असतात किंवा
ऑनर किलिंगचे प्रकार पडत असतात किंवा सिरियल किलर असतो. तर पोलिसांच्या समोर अशी आव्हानं असतात की घटना कशी घडलेली आहे, त्यानंतर त्या घटनेमध्ये वापरले जाणारे किंवा जी वारंवारिता आहे त्या घटनेची ती एकसारखी असेल किंवा चोरी करण्याचा, घर फोडण्याचा, कुलूप तोडण्याचा अशा पद्धतीची जी एकसारखेपणा असतो त्यावरनं तो शोध घेतला जातो की हा एकाच माणसाचं काम आहे. म्हणजे अशा रीतीने ती जी वारंवारिता आहे, भूतकाळामध्ये जर वारंवार असं होत असेल की चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे, दरोड्यांचं प्रमाण वाढलं आहे, मोटरसायकलवरनं महिलांच्या गळ्यातल्या चैनी तोडण्याचं किंवा सोन्याचे दागिने तोडण्याचं काम चाललेलं आहे. तर वारंवार अशा घटना सारख्या घडत असतील तर ते व्यक्ती कोण असेल याच्या संदर्भात तपासाला त्या वारंवारितेतून पोलीस शोध घेत असतात. म्हणून भूतकाळामध्ये ज्या ज्या घटना, विवक्षित घटना घडतात, तर त्या घटना घडण्याचा जो एक क्रम असतो, तो क्रम किंवा त्या घटना घडवत असताना त्याने केलेले प्रयोग, या प्रयोगांचा एक तुलनात्मक अभ्यास करून पोलीस त्याचा शोध घेत असतात. आणि म्हणून भूतकाळातील सगळ्या घटनाक्रमांचं परीक्षण करून वर्तमान काळामध्ये त्याच्यावर संशोधन केलं जातं, त्याचा तपास केला जातो. आणि म्हणून परिणामोत्तर कारणमीमांसा पद्धती ही प्रायोगिक संशोधन आराखड्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या प्रकारची आहे. मित्रहो, परिणामोत्तर संशोधन आराखड्याच्या पद्धतीमध्ये काही उणिवा आहेत, काही अडचणी आहेत. त्या अडचणी ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या असतात. त्यामध्ये पहिली अडचण आहे की 2 समान गटांची निवड करणं अशक्य असतं. कारण कोणतेही 2 गट अथवा समूह सर्वांशी समान असतातच असं नाही. त्यानंतर या पद्धतीत कृत्रिम रीतीने अथवा नियंत्रित अवस्था निर्माण करणे शक्य नसते. तरीही ज्या समस्येची कारणे भूतकाळात घडलेली असतात अशा समस्यांचा अभ्यास करण्यास ही पद्धती उपयुक्त आहे. जसं मी तुम्हाला पोलीस गुन्ह्यांची उकल करताना ज्या पद्धतीचा वापर करतात, ज्या सायकोलॉजिकल स्टेप्स उचलतात, त्यातून मात्र आपल्याला हा संशोधन आराखड्याचा जो प्रकार आहे परिणामोत्तर कारक मीमांसेचा, तो यामध्ये वापरता येऊ शकतो. मित्र, अशा रीतीने आपण संशोधन आराखड्याचे 4 प्रकार अभ्यासले. 4ही प्रकार जेव्हा आपण विद्यार्थी दशेतून संशोधन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणार तेव्हा अशा प्रकारच्या संशोधन आराखड्यातून संशोधनासाठी कोणत्या आराखड्याची निवड करावी, संशोधनाचं आपलं स्वरूप कोणतं आहे, यावरून आपल्याला या अध्ययनाचा निश्चित उपयोग होईल. मित्रहो, संशोधन आराखड्यातील या प्रकारांच्या अभ्यासाला आपण इथेच विराम देतो आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या टॉपिकला घेऊन आपण अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये संशोधनाची गृहीत कृत्ये, रिसर्च हायपोथेसिस याचा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण इथंच थांबतो आहे. नेहमीचीच माझी आपल्याला विनंती आहे की कोरोना काळामध्ये आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना आणि आपणही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण नवीन नोटिफिकेशन डायरेक्ट आपल्या मोबाईलवर आपल्याला मिळवता येईल. मित्रहो, या ठिकाणी इथंच थांबतो आहे. थँक्यू.